कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण बोलतंय? सांगितलं ना तुझा बाप बोलतोय म्हणून। माझ्याशी नीट बोलायचं. नीटच बोलतोय आणि शेवटचं सांगतोय। तू ठाकूरांच्या घरी जे काय पराक्रम केलेस ते सगळे माहिती आहेत मला। आकाशवर जीव घेणा हल्ला तू केलास आणि त्याचं खापर वसुंधरेवर फोडलंस। सगळं सगळं माहिती आहे मला आणि त्याचे प्रूफ्स देखील आहेत माझ्याकडं। मनात आणलं तर तुझं सगळं पितळ मी ठाकूरांच्या घरी जाऊन उघडं पाडू शकतो। कोण कोण बोलतंय नक्की? ते महत्वाचं नाहीये, मला काय हवाय ते महत्वाचं आहे। मला 1 करोड हवेत। मला नाही येऊ शक्य एवढे मी कसे देणार? मग लूट ठाकूरांना, तोच प्लॅन आहे ना तुझा? नाही नाही नाही, हे बघा असं। चल तुला एक ऑफर देतो। एक तर मला 1 रकमी 1 करोड दे, नाहीतर 5 टप्प्यात 1 करोड दे। 20 लाखाचा 1 टप्पा। काहीही कर पण मला 1 करोड दे, नाहीतर तनया, हे आई जरा येता का? हॅलो, तनया, त्याचा फोन आला होता आता। तनया, तनया, काय झालं? तनया अगं काय झालं सांगणार आहेस का मला तू? काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघ, प्रेग्नन्सीमध्ये इतकं टेन्शन घेतलेलं बरं नसतं। सांग बरं काय झालंय? कोणाचा फोन आहे? मी बोलते ते आणि इथे। काही नाही झालंय, काही नाही झालंय। तनया अगं तुझा चेहरा का पडलाय असा? हे बघ, काही असेल तर मला सांग, माझ्यापासून लपवू नकोस, कळलं? कुठे पडलाय माझा चेहरा? आणि काही लपवत नाही मी तुझ्यापासून। तू जा ना बाई, तुझं काम कर। माझ्यापासून लपवू नको, मी खरंच काहीतरी मदत करेन। काही प्रॉब्लेम नाही, तू जा ना मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन ये ना। ठीक आहे, मी जाते, तू शांत हो। हॅलो तनया। हॅलो मम्मा, अगं काय सारखा सारखा फोन करते? काय चाललंय तुझं? इथे आता वसू होती माझ्या समोर। काय? अरे देवा, ती वस्तू तिथे होती, मग तिने आपलं बोलणं ऐकलं का? आत्ता ऐकलं नाहीये, पण तू जर असे सारखे सारखे फोन करत राहिली ना तर एक दिवस नक्की ऐकेल। आणि तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे ना मी अडचणीत येणार आहे। बच्चा, मी असं काही करणार नाहीये। मी काय म्हणते ते जरा ऐकून घेशील का? मम्मा प्लीज, आता मला काही ऐकायचं नाही। आणि मी तुला सांगते, जर तू पैसे मागायला फोन करत असशील ना तर सॉरी, मी नाही तुझी हेल्प करू शकत आहे यावेळेस। म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? मी अखिलकडे एकही पैसा मागणार नाहीये।
तनया असं कसं म्हणू शकतेस तू बच्चा? अगं मम्मा असं का म्हणतेस का? तू विसरलीस का? आत्ताच पैशावरनं घरात केवढा प्रॉब्लेम झाला होता. माझा आणि अखिलचं तुटता राहिलं. आत्ता कुठे जुळतंय? आता परत या गोष्टीवरनं मला काही प्रॉब्लेम झालेला नकोय आमच्या दोघांमध्ये. ऐक ना बच्चा, मी काय म्हणते ते. हे बघ, मागच्या वेळेला आकाशने मध्यस्थी केली म्हणून आपल्याला 3 महिन्यांची मुदत मिळाली आणि प्रकरण थोड्या दिवसांकरता तरी शांत झालंय. अगं ते प्रकरण शांत होतं नाही तर कोणीतरी मला रोज फोन करून पैशाची मागणी करते. मला कळत नाहीये कोणीतरी गेम खेळतंय का? ऐक ना तनया, अशा परिस्थितीमध्ये तू जर का माझी साथ दिली नाहीस, मला मदत केली नाहीस तर प्रकरण खूप वाढेल ग. खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. ऐक ना मम्मा हे बघ, हा प्रॉब्लेम आता तुझा आहे. काय करायचं ते तू तुझं बघ. सॉरी, मी नाही तुला हेल्प करू शकत मम्मा यावेळेस. खरंच सॉरी. ऐक ना तनया, काय करू? कुठून आणू मी एवढे पैसे? विशाखा मॅमचा कसला प्रॉब्लेम झालाय आता? नक्कीच काहीतरी गडबड केली असणार, पण काय? काय हे खरंय असं म्हणाले वसू? मग तुम्हाला वाटते तेवढी साधी सरळ नाहीये वसुंधरा. तिने तनयाला धमकी दिली. तिला म्हणाली, आकाशला कसं मी त्याच्या आईपासून आणि घरापासून तोडलंय तसंच मी अखिललाही तोडेन. मग तनया बिचारी घाबरली. त्या भीतीने ती सांगेल ती सगळी कामं करत राहिली. तिने हे आपल्याला नाही सांगितलं, पण विशाखाला, आपल्या आईला सांगितलं. विशाखाने मला सगळं सांगितलं. आता तुम्हीच विचार करा, तनया 2 जीवांची. आता ही सगळी कामं करता करता काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? काही दयामया आहे की नाही वसुंधरेकडे? हे बघ जयश्री, तू म्हणतेस खर तर माझा विश्वास बसत नाहीये. वसू इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटत नाही. पण मला माहितीये वसुंधरा कुठल्या थराला जाऊ शकते ते. कोर्टात मारे बॉम्बा बोंब करून सांगत होती, दुसरं लग्न ह्याच्यासाठी करतात का, दुसरं लग्न त्याच्यासाठी करतात का. पण मला पक्क माहितीये तिने दुसरं लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलंय. एक संधी मिळू देत मला. नाही तिला घराबाहेर काढलं तर बघा, घरातलं दारिद्र्यही जाईल आणि इडापिडाही जाईल. एवढं तोडसूक घ्यायची गरज नाहीये. तोंडसूक घेत नाहीये मी. बरोबर आणि खरं तेच बोलतीये. खरं तर आता या क्षणी मी वसुंधरेला हाताला धरून घराबाहेर काढू शकते, पण फक्त आकाशसाठी म्हणून मी शांत आहे. कारण वसुंधरेला घराबाहेर काढली की तिच्या मागोमाग आकाशही जाणार घर सोडून, म्हणून गप्प आहे मी. पण आज तुम्हाला सांगते, एक ना एक दिवस मी वसुंधरेला मनगटाला धरून फरफटत घराबाहेर नाही हाकललं तर नावची जयश्री नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.